अय्यूब खान पठाण यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात. नमस्कार. ग्रामीण वार्तापत्र न्यूजमध्ये आपले स्वागत. निलंगा तालुक्यातील मदनसोरी येथील श्री मदनानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक अत्यंत भावनिक आणि दिमाखदार सोहळा पार पडला. शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ निष्ठेने आणि शिस्तीने सेवा बजावणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अय्यूब खान पठाण यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा नुकताच अत्यंत भावुक वातावरणात संपन्न झाला. श्री मदनानंद शिक्षण संस्था संचलित श्री मदनानंद विद्यालयात बुधवारी सकाळी 11:30 ते 2 या वेळेत प्राध्यापक डॉक्टर अय्यूब खान पठाण यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दिलीपदादा पाटील हे होते, तर व्यासपीठावर सहसचिव केरनाथ सूर्यवंशी, संचालक सोपान माने, शाहूराज माने, मनोहर माने, अनिल कांबले, भागवत जाधव, मनोहर पाटील, मुख्याध्यापक TJ सुरवसे यांच्यासह अनेक माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक अय्यूब खान पठाण यांनी आपल्या सेवा काळात केवळ विषयाचे अध्यापन न करता विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. त्यांच्या शांत आणि अभ्यासू वृत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. यावेळी उपस्थितांच्या वतीने प्राध्यापक पठाण यांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून सपत्नीक भावुक वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला. प्रदीप गाडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पठाण सरांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा पट उलगडून दाखवला, तर अनेकांनी आपल्या मनोगतातून सरांच्या आठवणींना उजाळा दिला. या सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळ्यास उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर अय्यूब खान पठाण म्हणाले, माझा औपचारिक सेवाकाळ आज पूर्ण झाला असला तरी या मदनानंद विद्यालयाशी सहकारी मित्र आणि इथल्या विद्यार्थ्यांशी असलेलं माझं नातं कधीही संपणार नाही. या संस्थेने, सहकारी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मला जे प्रेम दिलं त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. शाळेच्या प्रगतीसाठी मी भविष्यातही नेहमी तत्पर असेन. या सोहळ्याचे उत्कृष्ट आणि ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन धोंडीराम एकुंडे यांनी केले. त्यांच्या प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमातील प्रत्येक प्रसंगाला भावनिक जोड मिळाली. शेवटी उपस्थितांच्या वतीने डॉक्टर पठाण सरांना सेवापूर्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ग्रामीण वार्तापत्र न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला काय करावं? बीएड करून घ्या आणि बीएडला पाठवा. तोपर्यंत दुसऱ्या माणसाला कोणतरी नियुक्त करा, ठेवा. मला संस्थेनं जागा राखीव ठेवून विजयपूरला बीएडला पत्र देऊन पाठवलं. इन सर्व्हिसमध्ये असताना बीएडला पाठवलं. माझं बीएड झालं. बीएड होण्याच्या 1 वर्षाच्या ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा.